नमस्ते भाऊ. नगरीच्या या भागात आपलं स्वागत आहे. मध्य प्रदेशातल्या उज्जैन इथं महर्षी सांदीपनी यांचा आश्रम मंगलनाथ रोडवर आहे. आश्रमाच्या आसपासचा परिसर अंकपात म्हणून ओळखला जातो. असं सांगितलं जातं की सांदीपनी ऋषींच्या या आश्रमामध्ये श्रीकृष्णाने 64 दिवस राहून 16 विद्या आणि 64 कला ग्रहण केल्या. 4 दिवसात 4 वेद, 6 दिवसात 6 शास्त्र, 16 दिवसात 16 विद्या, 18 दिवसात 18 पुराणं, 20 दिवसात गीतेचं ज्ञान, गुरुसेवा आणि गुरुदक्षिणा हे सर्व मिळून 64 दिवसात पूर्ण केलं होतं. सध्या या ठिकाणी श्रीकृष्ण, सुदामा, बलराम आणि सांदीपनी ऋषी यांच्या मूर्ती ठेवलेल्या आहेत. या जागेला मंदिराचं स्वरूप दिलं आहे. भगवान श्रीकृष्णानं उज्जैनमधल्या सांदीपनी ऋषींचा आश्रमच अध्ययनासाठी का निवडला, ते काशीला का गेले नाहीत? तर काशी इथं जरासंधाचं राज्य होतं आणि जरासंध हा कंसाचा मित्र होता. त्यामुळं त्या ठिकाणी सतत संघर्ष झाला असता. कारण इथं येण्याआधी कृष्णानं त्याचा मामा कंसाचा वध केला होता. सांदीपनी ऋषी हे त्यांच्या 7 पुत्रांच्या वियोगानं काशी सोडून उज्जैनला आले होते. उज्जैनला त्यावेळी दुष्काळ पडला होता. सांदीपनी ऋषी आता आश्रम असलेल्या ठिकाणी त्यांच्या पत्नीसह एका झाडाखाली बसलेले तिथल्या लोकांनी पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज पाहून ते कोणीतरी संत महात्मा आहेत हे लोकांच्या लक्षात आलं. ते दुष्काळापासून आपल्याला वाचवतील असं त्यांना वाटलं. सांदीपनी ऋषींना आपण शरण जाऊया असं तिथल्या लोकांनी ठरवलं. सांदीपनी ऋषी यांनी त्याच ठिकाणी अनेक वर्ष तपश्चर्या केली. या तपश्चर्येनं भगवान शिव यांनी त्यांना दर्शन दिलं आणि महाकाल या नावानं माझं मंदिर राहील तोपर्यंत या भागात दुष्काळ पडणार नाही असं वरदानही दिलं. भगवान शिवशंकरानं यावेळी सांदीपनी ऋषी यांना स्वतःसाठी काहीतरी मागायला सांगितल्यावर सांदीपनी ऋषी यांनी काही मागितलं नाही, परंतु त्यांच्या पत्नीनं मातृप्रेमापोटी त्यांचे मृत 7 पुत्रांची अभिलाषा व्यक्त केली. यावेळी शिवानं गीतेतल्या कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन हे वचन सांगून फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करा, कर्माचं फळ तुम्हाला मिळणारच असं सांगितलं. तसंच तुम्ही इथे गुरुकुल स्थापन करा. द्वापार युगात या गुरुकुलात शिकण्यासाठी 2 विद्यार्थी येतील. ते विद्यार्थी गुरुदक्षिणा म्हणून तुमचे पुत्र आणून देतील असं सांगून भगवान शिवशंकर बेलपत्रात अंतर्धान पावले. याच बेलपत्रात एक शिवलिंग प्रकट झालं आणि तोच सर्वेश्वर महादेव. या शिवलिंगाच्या जलधारेमध्ये वेटोळे घातलेला स्वयंभू शेष आहे. या शिवपिंडीवर ध्यानस्थ ऋषीचिन्ह आहे. या मंदिराच्या आत एक शिळा आहे. या शिळेवर श्रीकृष्ण अध्ययनासाठी आणि शिवाच्या पूजेसाठी बसायचे. याचा उल्लेख पुराणांमध्ये आहे. ही शिळा चौकोनी आहे. या मंदिराच्या बाहेरच्या नंदीची प्रतिमा ही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. आतापर्यंत सर्व शिवमंदिरांमध्ये नंदी बसलेल्या स्थितीत आपण पाहतो, पण या ठिकाणी नंदी उभा असलेला दिसतो. याच ठिकाणी गोमती कुंड आहे. सांदीपनी ऋषी प्रतिदिन स्नानासाठी गोमती नदीवर जायचे. ते इतक्या लांब जात असल्याचे पाहून 11 वर्षांच्या श्रीकृष्णानं त्यांनी शिकवलेल्या कलेद्वारे गोमतीचं जल आश्रमाच्या ठिकाणी आणू का असं विचारलं. त्यावेळी सांदीपनी ऋषींना हा 11 वर्षांचा विद्यार्थी म्हणजे प्रत्यक्ष विष्णूचा अवतार आहे हे माहीत नव्हतं. श्रीकृष्णानं परत आग्रह केल्यानंतर त्यांनी कृष्णाला सांगितलं की तुला शक्य असेल तर गोमतीचं जल आण. कृष्णानं त्याच्या धनुष्यावर बाण चढवला. ते पाहून गोमती नदी थरथर कापू लागली आणि तिनं या ठिकाणी येऊन श्रीकृष्णाला दर्शन दिलं आणि अनेक युग इथं राहण्याचं आश्वासन दिलं. आणि याच कुंडात सांदीपनी ऋषी स्नान करायचे. ही सगळी माहिती सांदीपनी ऋषींचे 22वे वंशज राहुल व्यास यांनी दिली आहे. या परिसरात आल्यानंतर एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा आपल्याला जाणवते. तेव्हा जे कोणी भविष्यामध्ये उज्जैनला येतील त्यांनी श्री महाकालेश्वरचं दर्शन, त्यानंतर ओंकारेश्वराचं दर्शन, कालभैरवनाथाचं दर्शन झाल्यानंतर सांदीपनी आश्रमाला नक्की भेट द्यायला हवी.
सांदीपनींचा हा आश्रम जवळपास 5,500 वर्षांपूर्वीचा आहे असं म्हटलं जातं. या आश्रमातून बाहेर पडताना आम्हाला दिसल्या श्रीकृष्णाच्या असंख्य मुद्रा. प्रत्येक मुद्रा पाहावी अशीच आहे. त्यांचं दर्शन घेऊन आम्ही मार्गस्थ झालो. नगरी नगरी YouTube चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, डोकं खाजवा, घंटी वाजवा, लाईक करा, पुढे पाठवा, कधी भी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी YouTube चॅनल. पांढऱ्याचे पांढरे, काळ्याचे काळे करत राहणार किरण ढाळे.